जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधल्या पर्यटकांवरच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध आणखी एक मोठी कारवाई केली आहे। सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीवरचं पाणी रोखलंय। इतकंच नाही तर भारत आता काश्मीरातल्या किशनगंगा धरणातून पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी सुद्धा रोखण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते। त्यामुळे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये मोठं पाणी संकट निर्माण होऊ शकतं असं सांगितलं जात आहे। चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी रविवारी भारताकडून रोखण्यात आलं। त्यामुळे पाकिस्तानला जाणाऱ्या चिनाबचं पात्र कोरडं पडलंय। चिनाब नदी ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा समजली जाते। पंजाब प्रांतातली शेती याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा चिनाब नदीवरच पाकिस्तान बहुतेक अंशी अवलंबून आहे असे सांगितलं गेलंय। आता अशात भारताने हे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जाते। यावर नागरिकांचं म्हणणं काय जाणून घेऊया। रोज की तरह जैसे सुबह सैर करने के लिए मैं चिनाब दरिया में आया तो देखा कि आज का पानी जल स्तर बहुत कम हो चुका है, कम से कम ये 5-6 फीट रह चुका है। और जैसे पाकिस्तान ने पहलगाम में अटैक किया था उसका असर आज दिखने को मिल रहा है। और हम मोदी जी से यही कहते हैं कि ये पाकिस्तान बूंद बूंद के लिए तरसे और इनका हुक्का पानी सब बंद कर देना चाहिए। मेरी 35 साल उम्र हो चुकी है, मैंने आज ये पहली बार वाकई देखा। आज सुबह जब मैं वॉकिंग करने निकला चिनाब रिवर में आया तो देखा पानी का जल स्तर बहुत ही डाउन हो गया, तकरीबन 7 से 8 फीट पानी रहा है। और ये मेरी जिंदगी में पहली बार ऐसा हुआ है, मैंने कभी ऐसा नहीं देखा है इतना पानी कम। ये बहुत बड़ी उपलब्धि है। जैसे पाकिस्तान ने हिंदुस्तान को तंग करके रखा हुआ है, ये करना बिल्कुल बहुत ही सही है। ये स्टेप सरकार का बहुत अच्छा है। हिंदुस्तान सरकार उनको बहुत सारे तरीकों से जवाब दे रही है, बहुत अच्छी बात है और ऐसा करना भी जायज है। हमें खुशी है कि सरकार ने पाकिस्तान का पानी बंद करा है। हम चाहते हैं कि पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब मिलना चाहिए। जैसे उन्होंने पहलगाम में अटैक करके हमारे बहुत सारे जो टूरिस्ट हैं, जो नाम पूछ के टारगेट किया उनको, उस हिसाब से हम चाहते हैं कि उनको ठोको, पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब मिलना चाहिए। उन्होंने हमारे 28 मारे, हमें उनके 500 मार के आना चाहिए। हम चाहते हैं कि सरकार के साथ हैं, जैसे हो सकता है, जैसे पॉसिबल हो सकता है उसको करना चाहिए हमारी सरकार को उनके साथ। भारत आणि पाकिस्तान यांच्यात बगलिहार धरणावरून प्रदीर्घ काळापासून वाद सुरू आहे। या वादात जागतिक बँकेने मध्यस्थी करावी अशी मागणी पाकिस्तानकडून केली गेली होती। चिनाबचं पाणी रोखल्यानंतर आता काश्मीरातल्या किशनगंगा धरणामार्फत झेलम नदीचं पाणी थांबवण्याची योजना भारताने तयार केली असेही सांगितलं गेलंय आणि लवकरच ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते। सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला पश्चिमेकडून सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर नियंत्रण देण्यात आलंय। पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतला सुमारे 93% पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतं। पाकची 80% शेती याच नद्याच्या पाण्यावर अवलंबून आहे असे सांगितलं जातं। भारत जम्मूच्या रामबन मधल्या बगलिहार आणि उत्तर काश्मीर मधल्या किशनगंगा विद्युत धरणांमधून आपल्या बाजूने पाणी कधी सोडायचं आणि कधी रोखायचं याचं वेळापत्रक ठरवू शकतं असंही जेव्हा सिंधू जल करार रोखण्यात आला तेव्हा सांगितलं गेलं होतं आणि त्यानुसारच आता ही घटना घडताना दिसते किंवा ही माहिती समोर येते। तेव्हा असंही म्हटलं गेलं होतं की भारताने जर का असं केलं तर त्याचा दुसरा अर्थ असाही असेल की या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारं पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय भारत बंद करेल। त्यानुसार भारताने आता हे बगलिहारचे पाणी रोखलंय। आता किशनगंगा जलविद्युत धरणाबाबत भारत काय निर्णय घेतोय हेही पाहण्यासारखं असणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू। पण मूळ प्रश्न, एवढं पाणी रोखून भारत एवढ्या पाण्याचं करणार काय आणि खरंच भारत पाकिस्तानचं पाणी अशा प्रकारे किती वेळ रोखू शकतो? तर रामबन मधलं बगलिहार धरणाबद्दलचा निर्णय तर पुढची गोष्ट आहे, पण मुळातच सिंधू जल करार रोखला, त्यासाठी सिंधू नदीचं पाणी अडवलं तर ते पाणी रोखून साठवण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा भारताकडे पूर्णतः आहे असं पण म्हणू शकत नाही। दरवर्षी भारतातून 6 सिंधू शाखांमधून सुमारे 182 घन किलोमीटर पाणी पाकिस्तानला जातं। त्यापैकी 170 घनमीटर पेक्षा जास्त पाणी सिंधू नदीच्या मुख्य खोऱ्यातून झेलम नदी आणि चिनाब नदीतून येतं।
IWT म्हणजे सिंधू जल करार भारताला या 3 पश्चिम उपनद्यांवर फक्त 3.6 दशलक्ष एकर फूट साठवण क्षमता करण्याची परवानगी देतं. त्या पार्श्वभूमीवर फक्त जर का सिंधूचा विचार केला तर सिंधू नदीवर सध्या सुरू असलेल्या जलविद्युत विकास प्रकल्पामुळे भारताच्या पाण्याचा साठवणुकीची क्षमता वाढेल, त्याने पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. पण तो प्रकल्प 2032 किंवा त्यानंतर कार्यान्वित होणार आहे. सध्या स्थितीत जलविद्युत धरणं नद्यांना तात्पुरतं रोखू शकतात, पण हा पर्याय फारसा पुढे जाऊन फायदेशीर ठरणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. म्हणजे येत्या काळात भारताला या संदर्भातला मोठा निर्णय किंवा त्या संदर्भातली काही वेगळी तजवीज करावी लागू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे. पण सध्याची वेळ मारून नेली जाईल असंही काही जाणकार सांगतात. या रोखल्या जाणाऱ्या पाण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करणं हा एकच स्ट्रॉंग पर्याय आहे भविष्यासाठी असं जाणकारांचं त्यामुळे म्हणणं आहे. काही जाणकारांनी असं सुद्धा म्हटलंय की भारत प्रमुख धरणांमधून गाळ काढून टाकू शकतो, हा एक भारतासाठी चांगला पर्याय असू शकतो असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत. भारत सरकारकडून आलेली कुठलीही अधिकृत भूमिका ही नाहीये. त्यामुळे भारत सरकार काय निर्णय घेतं, एवढा मोठा निर्णय घेण्या अगोदर भारत सरकारने काहीतरी धोरणं आखलेली असणार आहेत आणि त्याचा विचार करूनच हा एवढा मोठा निर्णय घेतला गेला असणार आहे. त्यामुळे ते नेमकं भारत सरकारचं म्हणणं काय हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत फक्त या चर्चा आहेत आणि या चर्चांना आपण काही पूर्णपणे सत्य धरू शकत नाही. त्यामुळे भारत सरकारकडून अधिकृत माहिती या संदर्भात जेव्हा येईल आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू. पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, तुमच्या मनात काही शक्यता असतील तर त्याही तुम्ही खाली नोंदवू शकतात. हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.